नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा 31 जानेवारीला विश्वकर्मा जयंती आलेली आहे. या दिवशी बघा ज्यांना खरंच घर विकायचं आहे, घर घ्यायचं आहे, स्वतःच हक्काचं घर पाहिजे आहे, या दिवशी बघा तुम्ही अगदीच घर बुक करू शकता. तर हा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे. बघा खूप संकट अडचणी स्वतःचं घर होण्यासाठी हे येत असतात किंवा काही ना काही अगदीच पैसा आहे पण सर्व काही आपल्याला बघून घ्यायचं आहे. म्हणजेच बघा अगदीच तुमचं घर आहे स्वतःचं पण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वास्तुदोष देखील वाढलेला आहे. तर तुम्ही बघा विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी नक्कीच त्यांची सेवा करून हे सर्व काही दूर करू शकता. असं म्हटलं जातं की विश्वकर्मा यांना स्वयंभू मानलं गेलेलं आहे. ते जगाचे त्यांना निर्माता मानलं गेलेलं आहे. तर बघा विश्वकर्मा जयंतीपासून तुम्ही तुमच्या हक्काचं स्वतःचं घर होण्यासाठी नक्की सेवा करू शकता. अगदीच तुम्हाला तुमची जागा विकायची आहे तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा स्वतःची जागा घ्यायची आहे किंवा एखादा गाळा घ्यायचा आहे किंवा अगदीच की तुम्हाला फ्लॅट बुक करायचा आहे किंवा अगदीच लोनसाठी तुम्ही काही ना काही प्रयत्न करत आहात. बघा स्वतःचं घर होण्यासाठी खूप काही कष्ट करावे लागतात. काही गोष्टी मनासारख्या होतात तर काही गोष्टी खरंच मनासारख्या होत नाहीत किंवा अगदीच की घर घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे ते सर्व काही आपल्याला भेटेल असं नाही. बघा किंवा अगदी सर्व काही तुमचं वास्तुशास्त्रानुसार तुमचं घर आहे पण तरी सुद्धा जरी आपल्या घरात कटकटी भांडणं किंवा अपशब्द जर बोलले जात असतील वारंवार तर नक्कीच आपल्या घराला मोठ्या प्रमाणात दोष लागत असतात. तर ते निवारण करण्यासाठी सुद्धा तुम्ही विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी ही सेवा करू शकता. विश्वकर्मा चालीसा तर ह्याचं आपल्याला 40 दिवसाची सेवा करायची असते. तर बघा विश्वकर्मा यांना जगाचे निर्माता असं का म्हटलं गेलेलं आहे तर त्यांनी देवांसाठी जे काही शस्त्र अस्त्रे आहेत तर ते बनवून दिलेले होते. त्याचबरोबर बघा विश्वकर्मांनी श्रीकृष्णांसाठी द्वारका नगरी वृंदावन निर्माण केलं. त्याचबरोबर बघा इंद्रासाठी इंद्रलोक, राक्षसांसाठी लंका, त्याचबरोबर पांडवांसाठी हस्तिनापूर बनवून दिलं. विश्वकर्मा यांनी प्रभू श्रीरामांनाही सहकार्य केलं होतं. तर बघा जो रामसेतू बांधायचा होता तर महाबली हनुमान यांना विश्वकर्मा यांचे पुत्र नल आणि नील यांनी रामसेतू बांधण्यासाठी मदत केलेली होती, त्यांना सहकार्य केलेलं होतं. विश्वकर्मा यांनी 14 ब्रह्मांडाची रचना केलेली होती. तर त्यामध्ये आहे वायुमंडल, कैलास मंडल, वैकुंठ, इंद्रपुरी, ब्रह्मपुरी, स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक यांची रचना त्यांनी केलेली होती. त्यामुळे त्यांना जगाचे निर्माता असं म्हटलं गेलेलं आहे. आणि या दिवसापासून जर आपण त्यांची म्हणजेच की सेवा केली तर आपल्याला मोठ्या प्रमाणात बघा जोपर्यंत तुमचं घर होत नाही, तुमची वास्तू होत नाही किंवा घरातील जे काही वास्तुदोष असतील तर ते दूर होत नाही तोपर्यंत तुम्ही नक्कीच ही सेवा करू शकता. तर ह्या सेवेचे नियम अटी काय असणार आहेत आणि सेवा कोणती असणार आहे तर विश्वकर्मा चालीसा याची आपल्याला सेवा करायची आहे. अगदीच तुम्ही स्वतःचं घर घ्यायचं आहे. अगदीच प्रत्येकाची इच्छा असते की आपलं एकतरी छोटंसं घर असावं. तर त्यासाठी तुमची ती इच्छा पूर्तीसाठी तुम्ही नक्कीच विश्वकर्मा जयंतीपासून सेवेला सुरुवात करू शकता. अगदीच की तुम्ही 40 दिवसाची सेवा आहे पण जोपर्यंत तुमचा घराचा ताबा तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता. तर विश्वकर्मा चालीसा हे तुम्ही 1 वेळा, 3 वेळा, 7, 11 अशा वेळेस तुम्ही नक्कीच वाचू शकता. अगदी ज्यांना जास्त सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही एकदा जरी पठण केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. अगदीच दिवसभरात कधीही तुम्ही सेवा करू शकता. नियम असे आहेत की तुम्हाला बघा संकल्पयुक्त सेवा चालू असताना किंवा ही सेवा चालू असताना सेवा करणारी व्यक्ती आहे तर त्यांनी मांसाहार करायचा नाही, म्हणजेच खायचा नाही मांसाहार. त्याचबरोबर परान्न सुद्धा घ्यायचं नाहीये. तर हे असे नियम अटी आहेत तर ते पालन करायचे आहेत. त्याचबरोबर येतं की तुम्ही जास्तीत जास्त ही सेवा करायची आहे. 40 दिवसाची संकल्पयुक्त ही सेवा असणार आहे. पहिल्या दिवशी अगदीच तुम्ही प्रार्थना करा, स्वामी महाराजांना प्रार्थना करा की ह्या सेवेसाठी म्हणजे ह्या इच्छेसाठी मी सेवा करत आहे. जे काही तुमचं दुकान असेल, शॉप असेल त्यासाठी तुम्ही एखादा गाळा बघत आहात तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. त्याचबरोबर स्वतःच्या घरासाठी अगदीच तुमची जागा जरी असेल ती विकायचं आहे, घर विकायचं आहे पण ते होत नाहीये विकणं किंवा ते मालमत्ता जात नाहीये तरी सुद्धा तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता. ह्या सेवेने तुम्हाला 100% हा फरक पडतो. त्याचबरोबर येतं
की आपल्याला बघा खूप मोठ्या प्रमाणात तुमचं सर्व काही घर वास्तुशास्त्राप्रमाणे आहे, पण तरी सुद्धा घरात वास्तुदोष वाढलेला आहे. तर तुम्ही या दिवसापासून वास्तुदोष दूर होण्यासाठी किंवा अगदीच की तुमचं किचन अग्नियला नाहीये, त्याचबरोबर ईशान्येला काही ना काही वस्तू आहेत किंवा टॉयलेट बाथरूम सुद्धा आपल्याला त्याच दिशेला हवं असतं, देवघर सुद्धा ईशान्येलाच हवं असतं. तर ज्या गोष्टी बघा ज्या त्या दिशेला नसतील तर ह्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वास्तुदोष हा वाढत असतो. पण सर्वच काही बघा आपल्याला तोडफोड करणं शक्य होत नाही. त्यामुळे बघा तो वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही विश्वकर्मा जयंतीपासून ही सेवा करू शकता. म्हणजेच विश्वकर्मा चालीसाची आपल्याला ही सेवा करायची आहे. अगदीच एक वेळा करा, 3, तुम्हाला जास्तीत जास्त जेवढी होईल तेवढी ही सेवा करायची आहे. त्यामुळे हळूहळू जो काही वास्तुदोष आहे तर तो मोठ्या प्रमाणात दूर व्हायला लागतो. त्याचबरोबर बघा आपलं स्वतःचं हक्काचं आणि स्वप्नातलं घर होण्यासाठी सुद्धा ह्या सेवेमुळे खूप मोठ्या प्रमाणात मदत होत असते. अगदीच की तुमचं सर्व काही झालेलं आहे पण पोझिशन तुम्हाला भेटत नाहीये, तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा लोनसाठी तुम्ही ट्राय करत आहात, तुमच्या घरासाठी तुम्हाला लोन घ्यायचं आहे पण ती लोनची फाईल पास होत नाहीये, तरी सुद्धा तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता. तर ह्या सेवेमुळे खूप जणांचा अनुभव आहे की ह्या सेवेमुळे आपलं कामी मार्गी लागतात आणि विश्वकर्मा यांना देवलोकात सुद्धा त्यांना खूप मोठं स्थान दिलं गेलेलं आहे. पौराणिक काळातील इंजिनियर असं त्यांना संबोधलं जातं. त्यामुळे सर्वांनी ही सेवा करा. विश्वकर्मा जयंती ज्यांना खरंच साजरी करणं शक्य असेल तर त्यांनी साजरीही करावी आणि त्याचबरोबर सेवा सुद्धा आवर्जून करा. पुन्हा एकदा सांगते की विश्वकर्मा चालीसा अगदीच की धार्मिक दुकानात तुम्हाला ते छोटं बुक भेटेल किंवा अगदीच तुम्ही गुगलला किंवा युट्यूबला तुम्ही ते सर्च करून सुद्धा जे वाचन असतं तर ते टाका. आपल्याला वाचन करायचं आहे, ऐकायचं श्रवण करायचं नाहीये. त्यामुळे PDF भेटली तर PDF डाउनलोड करा किंवा अगदीच की तुम्हाला जो वाचनाचा व्हिडिओ असतो तर तो जर भेटला तर त्यांच्याबरोबर तुम्हाला ते पठण देखील करायचं आहे. ह्या पद्धतीचं आहे. अगदीच नियमटी असे काहीच नाहीत. मांसाहार करायचा नाही आणि परान्न फक्त घ्यायचं नाही, पण आवर्जून सर्वांनी सेवा करा. खूप जणांची इच्छा असते की आपल्या हक्काचं स्वप्नातलं घर व्हावं किंवा वास्तुदोष दूर व्हावा. ह्या सर्वांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे हा दूर व्हावा असं जर वाटत असेल तर विश्वकर्मा जयंतीपासून ह्या सेवेला सुरुवात करा. तुम्हाला नक्की समजलं असेल तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या नेरोजो करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.